शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे। सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। हवामान विभागाने पुढील 4 दिवसात कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे। विदर्भात उष्णतेची लाट अपेक्षित असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे। आता महागाई कमी होणार, जनतेला मिळणार दिलासा। आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती 12 ते 15% घसरल्या आहेत। आखाती देशांमधून येणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल $97 खाली आली आहे। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। मालेगावसह परिसरात मार्च अखेरीस गारपीट व अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या कांदा, गहू, मका, भाजीपाला यासारखे पिकांचे नुकसान झाले। उत्पादन खर्चाच्या तुलनेत FRP वाढ नगण्य। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना, प्रति टन किमान 300 रुपयांची वाढ मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात आजही भीती आणि दहशतीचे वातावरण पूर्णपणे निवळलेले नाही। राज्यात उन्हाच्या तडाख्यासोबत ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत। सध्या 411 गावे आणि 1114 वाड्यांना 466 टँकरद्वारे पाणी पुरवठा रोज केला जात आहे। सुनीत्र पवारांनी खासदारकी सोडली। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीत्र पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे। सुनीत्र पवार आज दिल्ली दौऱ्यावर होत्या। या दौऱ्यात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला। चारा बियाण्यांसाठी 100% अनुदानामुळे पशुपालकांचा खर्च कमी होऊन त्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे पशुपालकांनी चारा बियाण्यांवरील अनुदानासाठी विहित वेळेत अर्ज सादर करावेत। बीडसह राज्यातील भूसंपादक प्रक्रियेत कोणत्याही स्वरूपाची गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही। शेतकऱ्यांच्या घामाचा मोबदला हडपणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची आणि भूमाफियांची आता खैर नाही। देशभरात इंधनाचा साठा सुरळीत। घरगुती LPG गॅसच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। त्याच्यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आहे। अफवा नको, यंदा चांगला पाऊस। पॅसिफिक महासागरातील अल निनोचा परिणाम भारतीय उपखंडावरील मोसमी पावसांवर होणार असून यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान असल्याचा निष्कर्ष भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला। कापूस बियाणे विक्रीला अद्याप हिरवा कंदील नाही। शेतकरी विक्रेत्यांमध्ये संभ्रम। कृषी विभागाकडून यंदाचे वेळापत्रक जाहीर नसल्याने BT बियाण्यांची विक्री रखडली। दुसरीकडे HTBT बियाण्यांच्या अवैध विक्रीचा जोर वाढल्याची चर्चा। तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ। राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगामात 2025 ते 26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे। कोकणात उन्हाचा चटका, उकाडा तापदायक ठरत असताना राज्यातील पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे। आज कोकणात उष्ण व दमट हवामानाची तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह वादळी पूर्वमोसमी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। युरोपमध्ये सोयाबीन आधारित जैव इंधन 2030 पर्यंत बंद। पर्यावरणीय हानी कमी करण्याच्या उद्देशाने युरोपीय युनियनने सोयाबीनपासून तयार होणारे जैव इंधन 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। कापसाने गाठला 10,000चा टप्पा। कोट परिसरात कापसावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग कार्यरत आहेत। या उद्योगांना कच्च्या मालाची सातत्याने गरज असल्याने कापसाची मागणी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे। विकसित भारतासाठी महाराष्ट्र आपल्या पाठीशी, मुख्यमंत्री फडणवीसांनी पाठवले पंतप्रधान मोदींना आभारपत्र। गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राच्या विकासासाठी आपला पाठिंबा आणि योगदान महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही। कच्च्या तेलाची किंमत वाढली, पेट्रोल डिझेलच्या किमती देखील वाढणार। सामान्यांची झोप उडाली, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कृष्ण श्रीनिवास यांचा इशारा। बच्चू कडूंचा मोठा निर्णय, प्रहार पक्ष विलीन झाला पण संघटना कायम। कार्यकर्त्यांची आता होणार राजकीय आणि सामाजिक विभागणी। सामाजिक कार्याद्वारे प्रहार संघटनेला स्थानिक स्तरावर ताकद मिळेल। बीड जिल्ह्यात बोगस विवाह लावून देणारी टोळी सक्रिय। बीड जिल्ह्यातील उमापूर परिसरात बोगस विवाह लावून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा अत्यंत धक्कादायक कारनामा समोर आला आहे। एका मुलीचे 8 लग्न, 9व्या लग्नात प्रयत्न फसले। आपण खातो तो आंबा नैसर्गिक आहे का केमिकलचा? आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे। यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहिल्या आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।